नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून घरोघरी बनणारा नेहमीचा असा नाश्ता बनवणार आहोत। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये 1 कप रवा घातलाय। रवा भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि सतत असं हलवत रवा भाजून घ्यायचा आहे। अजिबात याला सोडायचं नाही आहे किंवा गॅस मोठा करायचा नाही आहे। हा रवा इथे आता पहा थोडासा भाजला गेला आहे। 2 मिनटं साधारण मी भाजून घेतला। आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि पुन्हा रवा भाजून घ्यायचा आहे तूप घालून। आता रव्याचा रंग किंचित बदलेपर्यंत आपण हा भाजून घेऊया। तर इथे पाहू शकता रव्याचा रंग बदललाय। आता हा रवा काढून घ्यायचा आहे। रवा काढून घेतलाय। आता पुन्हा गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये इथे आता मी अर्धा चमचा तूप घातलं। तूप गरम झालंय। आता इथे मी 1 मोठा चमचा शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे भाजून घ्यायचेत। यानंतर इथे मी पहा काजू घातलेत। शेंगदाणे आणि काजू एकत्र किंचित रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया। काढून घेते। आता या उरलेल्या तुपामध्येच अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी मस्त तडतडली की इथे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर यामध्ये भरपूर कढीपत्ता घालायचा आहे। तर आज आपण उपमा बनवतोय। कढीपत्ता उपम्यामध्ये जास्त घालायचा आहे, चव खूप छान येते। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। सगळं तेलावरती परतून घेतलं। यानंतर इथे मी अर्धा चमचा चण्याची डाळ घातली आहे आणि अर्धा चमचा यामध्ये उडदाची डाळ घातली आहे। डाळींचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे। यामध्ये आता मी अर्धा चमचा जाडसर कुटलेली काळी मिरी घातली। काळी मिरीची चव उपम्यामध्ये खूप छान लागते, त्यामुळे नक्की घाला। यानंतर अर्धा इंच आलं किसून यामध्ये घातलंय। सगळं छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये कांदा घालायचा आहे। तर 1 मध्यम आकाराचा कांदा इथे मी बारीक चिरून घेतला। याबरोबरच भाज्या घालायच्या आहेत। तर भाज्यांमध्ये इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घातली। यानंतर इथे गाजर घालते। तुमच्याकडे जर फरसबी असेल तर तुम्ही फरसबी सुद्धा इथे घालू शकता। इथे मी फ्रोझन मटार घातला। यामध्ये भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। भाज्यासुद्धा परतून घ्यायच्या आहेत। भाज्यांमध्येच आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे आता 1 चमचा यामध्ये साखर घालायची आहे। सगळं छान परतून घेऊया। भाज्या इथे मी आता 1 मिनिट अशा मस्त परतून घेतल्या। आता यामध्ये आपण जो भाजून ठेवलेला रवा होता तो घालायचा आहे आणि रवा घातल्यानंतर पुन्हा हे असं एकत्र परतून घ्यायचं आहे। यामुळे आपला उपमा छान मोकळा होईल। अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर ज्या कपाने आपण रवा मोजून घेतला होता त्याच कपाने आपल्याला इथे 2.5 कप पाणी यामध्ये घालायचं आहे। 1 कप रव्यासाठी 2.5 कप पाणी असं इथे प्रमाण मी घेतलं आहे। पाणी घातल्यानंतर हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। सगळं छान असं 1 मिनिटं मिक्स करून घेतलं। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर इथे पहा 2 ते 3 मिनिटांमध्ये
हे असं पहा ड्राय झालं आहे. रवा शिजला आहे. आता यामध्ये आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत, ज्याच्यामुळे आपला जो उपमा आहे तो थंड झाल्यानंतर सुद्धा मॉइस्ट राहील, अगदी ओलसर ड्राय होणार नाही. तर इथे मी पाव कप दही घेतलं आहे, फेटून घेतलं आहे, ते यामध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम, दही जेव्हा आपण घालू तेव्हा गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि दही घातलं की लगेच हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं फास्ट करायचं हे, नाहीतर दही फाटू शकतं, म्हणून दही घातलं की फटाफट हे असं मिक्स करून घ्यायचं. आता जे आपण शेंगदाणे आणि काजू भाजून ठेवले होते ते यावरती घालायचे आहेत आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच हे 5 मिनटं झाकून ठेवूया. तोपर्यंत उपम्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी तयार करूया. इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे, थोडंसं आलं घालायचं आहे. यानंतर इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडीशी चिंच घातली आहे, चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी वाटून घेतली आहे, वाटीमध्ये काढून घेऊया आणि चटणीवरती आता फोडणी घालूया. तर इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलं, त्यामध्ये पाव चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि 1 लाल मिरची घातली आणि फोडणी तयार केले. ही फोडणी मी चटणीवरती घातली. तर ही मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे. आता आपण उपमा जो झाकून ठेवला होता तो पाहूया आणि यामध्ये आता आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. तर पाहू शकता अगदी मोकळा असा आपला उपमा तयार झाला आहे. वरून मी अर्धा चमचा लिंबाचा रस घातला. मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी उपमा नक्की करून पहा, खूप मस्त होतो. यामध्ये आपण दही घातलं आहे, त्यामुळे थंड झाल्यानंतर सुद्धा हा उपमा अगदी ओलसर राहतो, ड्राय होत नाही. उपमा तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, माझ्या पद्धतीने नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.